कधी-कधी मुले फारच हट्ट करतात, की ही भाजी नको, ती भाजी नको. तेव्हा त्यांना अशा प्रकारे बेसनचा पोळा काढून द्यायचा. ते 2 नाही तर 3 चपात्या तर अवश्य खातील. चला तर इथे बेसनच्या पोळ्यासाठी आपण आता बेसनचा पोळा कसा करायचा ते बघूया. इथे बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे, त्यामध्ये ओवा घ्यायचा, हळद घेतलेला आहे, काश्मीरी लाल तिखट घ्यायचं. इथे आपल्याला कोथिंबिरीचा ठेचा तयार करून घ्यायचा आहे. कोथिंबीर घ्यायची, त्यामध्ये 10 ते 12 पाकळ्या लसूण घ्यायचं. थोडंसं जिरं घालून ह्याचा ठेचा तयार करून घ्यायचा. चवीनुसार मीठ घ्यायचं, चणा डाळीचं पीठ घेतलं आहे. 2 ते 3 मोठे चमचे इथे चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे. म्हणजे आपल्याला जेवढे बेसन पोळे काढायचे आहेत तेवढं पीठ घ्यायचं. चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. ह्यामध्ये एक पळीभर आपल्याला तेल घ्यायचं आहे. तेल थोडंसं अगदी कोमट करून घ्यायचं, म्हणजे आपल्याला ह्यामध्ये सोड्याचा वापर नाही करायचा आहे. जाळीदार छान असे बेसनचे पोळे होण्यासाठी आपल्याला इथे तेलाचा वापर करायचा आहे. त्यानंतर असे पोळे काढून घ्यायचे आणि मस्त असे दोन्हीकडून आलटी-पलटी करून छान असे क्रिस्पी रंगावर भाजून घ्यायचे आहेत. चला तर कशी वाटली रेसिपी